नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये आक्रमक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले नेते कोण, याच्यामध्ये जर काही टॉप 10ची जर नावं घ्यायची असतील तर त्याच्यामध्ये मंत्री नितेश राणे हे सर्वोच्च स्थानी आहेत. देवेंद्र फडणवीस यांना जे बोलता येत नाही किंवा भाजपला अधिकृतरित्या जे मांडता येत नाही ते नितेश राणे बोलून दाखवतात, असं आतापर्यंत सगळं चित्र दिसून आलेलं आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये राणे यांची अशी काही विधानं जी आहेत की ती खरोखरीच आक्रमक आहेत आणि त्यांनी भाजपचा एक अतिजहाल हिंदुत्ववादाचा चेहरा या निमित्तानं दाखवलेला आहे. अर्थात याच्यामध्ये एक पळवाट अशी आहे की राणे जे बोलत आहेत ते राणे हे त्यांच्या वैयक्तिक पातळीवरती बोलत आहेत. भाजपचा किंवा राज्य सरकारचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही, अशा प्रकारची पळवाट देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्तानं घालून दिलेली आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आता उदाहरणार्थ राज ठाकरे, की मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये कुंभमेळ्यातील पाण्यावरून टीका केलेली होती आणि हे पाणी किती अस्वच्छ आहे आणि तिथे लोक कशी आंघोळ करतात आणि हे पाणी पिण्याच्या तरी लायकीचं आहे का, असा मुद्दा उपस्थित केलेला होता. आता हा राज ठाकरे यांनी थेट हिंदूंच्या धार्मिक भावनांनाच हात घातलेला होता. मग याच्या विरोधात राज ठाकरेंसारख्या आक्रमक नेत्याच्या विरोधात भाजपमधला कोणताही नेता थेटपणे बोलला नाही. मात्र नितेश राणे यांनी चपखलपणे तुम्हाला कुंभमेळ्याचं पाणी चालत नाही तर मग रात्री 7:30 नंतरचं पाणी चालतं का, असा एक खरमरीत टोला राज यांना लगावला. राज यांच्याबाबत भाजपचे इतर नेते निद्रिस्त होते, शांत होते, पण नितेश यांनी तेथेही हायगय दाखवली नाही. म्हणजे भाजपला जे काही बोलायचं होतं ते नितेश हे बोलून गेलेले आहेत. दुसरा मुद्दा असाच आहे की हलाल की झटका हा जो मटणाचा वाद सुरू केला तो देखील नितेश राणे यांनीच. म्हणजे एकतर ते मल्हार मटण नावाचं सर्टिफिकेशन सुरू केल्याची घोषणा त्यांनी केली. अनेकांना असं वाटलं की गव्हर्नमेंटच्या लेवलला काहीतरी ते सुरू झालेलं आहे. प्रत्यक्षामध्ये एका संस्थेचं ते सर्टिफिकेशन असणार आहे, त्याला मल्हार असं नाव दिलेलं आहे आणि हिंदूंनी असं मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या दुकानदारांकडनंच मटण खावं अशी विनंती देखील राणे यांनी केली. ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100% पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवर्जून सांगेन. खरं तर राज्य सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. मात्र जो मुस्लिमांचा एक आग्रह असतो की आम्हाला हलाल मटण हवं आहे, आम्हाला हलाल खाद्यपदार्थ हवे आहेत, हलालच्या काय शिक्कामोर्तब करून घेण्यासाठी किंवा हलाल सर्टिफिकेशनसाठी अनेक मुस्लिम संस्था पैसे उकळतात. मग हिंदूंनी त्याच्यामध्ये मागे का राहावं, मग आम्ही आमच्या पद्धतीनुसार काय झटका मटणाचं सर्टिफिकेशन करू आणि त्यासाठी खुद्द राणे यांनी पुढाकार घेतला. तिसरं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, औरंगजेबाची कबर उखडण्याची देखील मागणी राणे यांनी केली. आता या जर सगळ्या मागण्या पाहिल्या तर या भाजपच्या अधिकृत मागण्या नाही आहेत, याच्यावर सरकारचं कोणतंही म्हणणं अधिकृत नाही आलेलं. तरीही राणे यांनी भाजपचा जो एक हिंदुत्ववादी मतदार आहे त्या हिंदुत्ववादी मतदाराला सुखावण्याचं काम केलेलं आहे. मग असा प्रश्न निर्माण होतो की देवेंद्र फडणवीस यांनी चपखलपणे आपली टीम देवेंद्र जी काही तयार केलेली आहे ती हिंदुत्ववादी चेहऱ्यांची टीम तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये आधी म्हटलं त्या पद्धतीनं टॉपला नितेश राणे आहेत, 2 नंबरला महेश लांडगे किंवा गोपीचंद पडळकर आहेत, सदाभाऊ खोत आहेत. अशा नेत्यांना काम दिलेलं आहे. म्हणजे हिंदुत्ववादाचं काम आलं तर नितेश राणेंनी बोलायचं, शरद पवारांवरती बोलायचं, सदाभाऊंनी बोलायचं, अजित पवार किंवा जयंत पाटलांवर बोलायचं तर गोपीचंद पडळकर यांच्यावरती जबाबदारी असणार आहे. महेश लांडगे यांनी हिंदुत्ववादावरती बोलायचं, असं टीमचं वाटप केलेलं आहे. जरांगे पाटलांवर जर बोलायचं तर प्रसाद लाड यांनी पुढे यायचं. महिलांचे काही प्रश्न असतील जे भाजपला किंवा खुद्द देवेंद्र फडणवीस यांना बोलता येत नसतील तर त्याच्यामध्ये चित्रा वाघ यांनी मग घुसखोरी करायची. अशा प्रकारचं हे टीम देवेंद्रचं काम दिसून येत आहे. फडणवीस यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं हे सगळं सुरू ठेवल्याचं दिसून येत आहे. पण राणे यांच्या या वक्तव्यांचे इतके जोरदार पडसाद उमटत आहेत की खरोखरीच
या अशा मागण्यांमुळे किंवा महेश लांडगे यांच्यासारख्या मागण्यांमुळे मुस्लिम समाज हा उत्तर प्रदेशसारखाच महाराष्ट्रात देखील एक वेगळा पडतो आहे का, एक ते अलगतेची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते आहे का, याची देखील खबरदारी मला वाटतं भाजपला घ्यावी लागणार आहे. भाजपचं म्हणणं असं आहे, एवी तेवी आम्हाला ही मुस्लिम मंडळी काही मतं देणार नाही आहेत, मुस्लिम मतांची आम्हाला गरज नाही आहे, आम्हाला बहुसंख्याकांची म्हणजे हिंदूंची गरज आहे, मग आम्ही हिंदू हिताची बाब करणार, अशा प्रकारचं सध्या भाजपचं धोरण दिसून येत आहे. जे फडणवीस यांना अधिकृतरित्या बोलायचं नाही आहे ते नितेश राणे यांच्या तोंडून वधून घेत आहेत, अशा प्रकारचं तरी चित्र निर्माण झालेलं आहे. बरं, राणे हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. मागचा पुढचा कोणताही विचार न करता ते बेधडक पद्धतीनं बोलतच असतात. याच्यामुळे साहजिक विरोधकांच्या हातामध्ये देखील कोलीत मिळतं. ऐन विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच त्यांनी ही सगळी वक्तव्य केलेली आहेत. मल्हार मटणाचा विषय असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार नव्हते, मुस्लिम सैन्य नव्हतं, अशा प्रकारचा देखील दावा त्यांनी या निमित्तानं केलेला आहे. राज ठाकरे यांना देखील त्यांनी अंगावर घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फडणवीस यांचं कोणतं मोठं काम नितेश राणे करत असतील तर ते आहे संजय राऊत यांना चेपण्याचं. संजय राऊत यांच्या भोंग्याबद्दल जो सकाळी 9:09 लागतो त्याबद्दल खुद्द फडणवीस यांनी जाहीरपणे तक्रार केलेली आहे. आणि संजय राऊत यांना मी उत्तर देणार नाही, मात्र ही उत्तर द्यायची देखील जबाबदारी नितेश राणे यांच्यावरती आहेच. म्हणजे 9:10 संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स झाली की लगेच त्याच्या पुढच्या 10 मिनिटांमध्ये नितेश राणे हे उत्तर देण्यासाठी तयार असतात. आणि उत्तराची सुरुवातच संजय राजाराम राऊत असं राऊत यांच्या वडिलांचं नाव घेऊन ते उत्तर देत असतात. याच्यावर राणे यांचा खुलासा असा असतो, जर संजय राऊत हे इतरांचे बाप काढतात तर आम्ही त्यांच्या बापाचं नाव घेतलं तर त्याच्यामध्ये चुकलं काय, असा देखील युक्तिवाद त्याच्यामध्ये असतो. एकूणच सध्या नितेश राणे फॉर्मामध्ये आहेत. फडणवीस यांच्या जवळचे ते मानले जात आहेत. नितेश एका बाजूला मंत्री झालेले आहेत, त्यांचे दुसरे ज्येष्ठ बंधू निलेश राणे हे आता आमदार म्हणून विधानसभेत दिसत आहेत. आणि त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील खासदार झालेले आहेत. म्हणजे गमतीमध्ये असं देखील म्हणता येऊ शकतं की सिंधुदुर्गची जर जिल्हा नियोजन समितीची जर बैठक घ्यायची असेल तर राणे कुटुंबाच्या बंगल्यामध्ये देखील होऊ शकते. पण एकूणच नितेश राणे यांनी मात्र आपण फडणवीस यांचे अतिशय उजवे हात बनलेले आहोत हे देखील दाखवून दिलेलं आहे. हेच नितेश राणे 2019 पूर्वी कशा पद्धतीनं भाजपला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि खुद्द फडणवीस यांना देखील यांच्यावर टीका करत होते, हे जर पाहिलं तर नितेश राणे यांच्यातील जर आत्ताचा जो बदल आहे तो बदल पाहून अनेकांना धक्का बसू शकेल. पण राजकारण असतं हे अशाच पद्धतीनं बदलत असतं. लोक सोयीची भूमिका घेत असतात आणि सोयीच्या पद्धतीनं त्यांना वापरून देखील घेत असतात. तर नितेश राणे यांनी यामध्ये मला वाटतं आघाडी घेतलेली आहे. नव हिंदुत्ववादी चेहरा भाजपचा कोण असेल तर ते नितेश राणे असतील, एवढं मात्र त्यांनी आपल्या वक्तव्यातनं सिद्ध केलेलं आहे. यातनं समाजामध्ये किती फूट पडते आहे किंवा समाज किती दुभंगला जातो आहे याची त्यांना फिकीर आहे की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण भाजपने दिलेलं काम आणि फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचं काम मात्र नितेश राणे मनापासून करत आहेत, एवढं मात्र निश्चित. अर्थात ही विधानं करताना या विधानांचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो याचा देखील विचार त्यांना आज ना उद्या करावा लागेल, एवढं मात्र निश्चित. तर तुम्हाला नितेश राणे यांची ही विधानं आवडतात का? नितेश राणे यांचं हे वक्तव्य ही तुम्हाला पसंत पडतात का? याबाबत नक्की कॉमेंट करा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.